बाहेर गेलं म्हणजे बाहेरच्या शक्ती ज्या असतात ते तिच्या बरोबर पुन्हा घरामध्ये प्रवेश करतात, अशी समज असायची. तर मग त्याच्यामध्ये काळजी घ्यायचीच. म्हणजे जसं का आपल्या दरवाजाच्या आपली जी उंबरठा असतो ना, त्याच्या बाहेर जी आपली चुलीतली राख जी असते ना, ती पेरतात. मग ती लक्ष्मण रेषा जशी काय अशा ज्या वाईट शक्ती असतात, त्या घरामध्ये घुसू नये म्हणून. तर बरोबर. मग तिच्या आईनी ती काळजी घेतली होती. ती राख तिने पेरून ठेवलेली होती. हं. तिची सासू जी होती, ती थोडी म्हणजे भोळपट स्वभावाची आणि थोडी वयस्कर होती. तर तिला हं. काही एवढं म्हणजे अंदाज नव्हता कसला. ती एक दिवस किचनमध्ये स्वयंपाक करत होती तिची सासू हं. आणि एक बाई आली दरवाजामध्ये आणि तिला बोलती का "कशी आहे संगीता, बरी आहे का?" असं. तर ती हं. बोलली, "हो, बरी आहे." तर मग ती अशीच गप्पा मारायला लागली तिच्याबरोबर आणि हं. सासू पण गप्पा मारायला लागली. तिला वाटलं असेल कोणतरी मैत्रीण वगैरे. तर हं. तिला बोलती, "ये घरामध्ये, ये पाणी वगैरे घे. ऊन झालंय खूप ना, तर बस तू म्हणून येऊन घरामध्ये." तर बोलती, "नाही, नको घरामध्ये नाही, इथं छान वारा येतोय, मी इथंच हं. बसते." हं. तर ती बोलते, "ही राख कशाला टाकली तुम्ही उंबऱ्यामध्ये? ही हं. नका टाकत जाऊ तुम्ही." तर ती हं. बोलती, "का?" ती बोलते, "नका टाकत जाऊ, मला नाही आवडत हे असं. काय हं. हं. अंधश्रद्धा पाळतात लोकं वगैरे," असं ती बोलू लागली तिला. हं. म्हणजे अशी बोलत होती का तिच्या सासूला कसला संशयच आला नाही. आणि त्याच दिवशी संध्याकाळचा ती सासू तिला बोलते, "अगं तुझी मैत्रीण आली होती, पण तू झोपली होती. मी काही तुला बोलले नाही." हां, तर हां. ती तुला विचारत होती, "कसं आहे बाळ?" वगैरे असं. हं. तर ती बोलती, "माझी मैत्रीण?" बोलली, "माझी तर एक मैत्रीण आहे. सगळे लग्न करून गेलेत. इथं कोण नाही माझी मैत्रीण." हां. बोलली, "हो का?" मग तिने वर्णन सांगितलं का अशी-अशी आहे. हं. बोलली, "अहो काय बोलताय तुम्ही?" म्हणली. "ती हं. आता 4-5 दिवसापूर्वी ती वारली," बोलली.